महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. नवापूर हादरलं. सलग चोऱ्यांची मालिका. मध्यवर्ती गणपती मंदिरही निशाण्यावर. पोलिसांसमोर मोठं आव्हान. नवापूर शहरात मंदिरांवर लक्ष केंद्रित करत अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून सलग चौथ्या घटनेनं शहरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. यावेळी चोरट्यांनी थेट शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री गणपती मंदिरालाच लक्ष्य करत पोलिसांना खुले आव्हान दिलं आहे. नवापूर नगरपालिकेजवळील सरदार चौक परिसरातील प्रशस्त आणि सीसीटीव्हींनी सज्ज असलेल्या या मंदिरात मंगळवार मध्यरात्री 12:30 सुमारास 3 अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या मागील बाजूनं कंपाऊंडमधून प्रवेश केला. मंदिराच्या दरवाजाचा कडिकोंडा कटरच्या साह्यानं तोडत त्यांनी आत शिरकाव केला आणि गणपती बाप्पांच्या चांदीच्या आभूषणांवर हात साफ केला. चोरट्यांनी अंदाजे 800 ते 900 ग्रॅम वजनाचे छत्र, मुकुट आणि सिंहासनावरील सजावटीचे वाघ लंपास केले. दानपेटी फोडण्याचाही प्रयत्न करण्यात आला, मात्र तो अयशस्वी ठरल्यानं त्यातील रोकड वाचली. चांदीचे पत्रा लावलेले अवजड व आकाराने मोठे सिंहासन ते चोरीस नेण्यात चोरटे अयशस्वी ठरले. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. मंदिराचे पुजारी अजित पाथरकर महाराज पूजा करण्यासाठी आले असता त्यांना दरवाजाचा तुटलेला कडिकोंडा दिसून आला. त्यांनी तत्काळ मंदिराचे ट्रस्टी व नवापूर पोलीस ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील आणि त्यांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत तपास सुरू केला आहे. मात्र गेल्या 1.5 महिन्यातील ही चौथी घटना असल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याआधी महामार्गालगतचे रोकडे हनुमान मंदिर, मंगलदास पार्क परिसरातील विघ्नेश्वर महादेव मंदिर आणि गणेश हिल परिसरातील सोमनाथ महादेव मंदिर येथेही अशाच प्रकारच्या चोऱ्या घडल्या होत्या. आता शहराच्या मध्यवर्ती मंदिरालाच लक्ष्य केल्यानं चोरटा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं गुन्हे करत असल्याचा संशय बळावला आहे. विशेष म्हणजे शहराच्या 3ही दिशांनंतर आता मध्यभागीही हल्ला झाल्यानं चोरट्यांचा आत्मविश्वास वाढल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे भाविकांमध्ये भीतीचं वातावरण असून त्यांच्या श्रद्धेलाही धक्का बसत आहे. सध्या नवापूरमध्ये मंदिरांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे आणि या चोऱ्यांच्या मालिकेचा छडा लावण्यासाठी विशेष पथक नेमण्याची जोरदार मागणी होत आहे. पोलिसांसमोर आता या सिरियल चोरट्याचा शोध घेण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, नवापूर. आज सकाळी साधारण 6 वाजता मंदिर उघडलं असतं तेव्हा दाराची कडी तुटलेलं दिसलं, कुलूप तुटलेलं दिसलं आणि चांदीचं सिंहासन बाहेर होतं. तर मंदिरामधील छत्र, मुकुट आणि सिंहासनावरील वाघ अशा काही वस्तूंची चोरी झालेली आहे. दानपेटी तोडायचा प्रयत्न केला पण दानपेटी काही तुटलेली नाही. दानपेटी ओके आहे. साधारण 800 ते 900 ग्राम चांदी असावी असा अंदाज आहे. ही पहिल्यांदा चोरी झाली का यापूर्वी कधी चोरी झाली? पहिल्यांदा. बरं, कॅमेरे वगैरे आहेत का? आहे, सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. पोलीस प्रशासन येऊन ते DVR घेऊन गेले आहेत चेकिंग करण्यासाठी.